हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आरती व्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला इन्स्टंट ढोकळा दाखवणार आहे, ते पण अप्पम पॅनमध्ये बनवून। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी बेसन, 1 छोटी वाटी दही घेतलं आहे, त्यानंतर 2 चमचे साखर घेतली आपण, जिरं घेतलं आहे फोडणीसाठी, राई घेतली आहे, हळद घेतली आहे, एक बारीक चिरलेली मिरची घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि इनो घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि तेल घेतलं आहे। आता आपण कृतीकडे जाऊया। सर्वात पहिले आपण अप्पमच्या भांड्याला तेल लावून ठेवूया। मी अप्पमचं भांडे घेतले, त्यात आपण 1 चमचाभर तेल टाकायचं आणि ते सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं। व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, कुठेच बाकी नाही ठेवायचं। व्यवस्थित सगळ्या साईडनी तेल लागू द्यायचं। ब्रशने व्यवस्थित लावून घ्या। आता आपण हे साईडला ठेवूया आणि आपण कृती करायला घेऊया। मी बाउल घेतलं आहे, बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन टाकते, बेसन आहे ना आपण चाळून घ्यायचं, त्यामुळे गुठळे होत नाही, म्हणून बेसन चाळून घ्या। मी बेसन चाळून घेतलं आहे, तुम्ही पण करताना बेसन चाळून घ्या। आता आपण त्यात 1 वाटी दही टाकूया। 1 वाटी बेसन आहे, 1 मोठी वाटी बेसन आहे, तर त्याच्या अर्धी वाटी दही टाकली आहे मी। त्यानंतर आपण त्यात बारीक मिरची कापून ठेवली आहे ना, ती टाकूया। आता आपण थोडीशी हळद टाकूया, जास्ती नाही टाकायची, थोडीच टाकूया। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता आपण त्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची, छोटा चमचा घ्यायचा, जास्त मोठा चमचा घ्यायचा नाही। आता आपण हे मिश्रण मिक्स करूया। दही टाकलेलं आहे म्हणून मी आधी पाणी टाकलं नाही, आधी जेवढं होईल तेवढं दहीच्या ह्याच्यानेच आपण मिश्रण एकदम मिक्स करून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकूया। थोडं थोडं करून पाणी टाकायचं, एकदम तुम्ही टाकलं तर ते सैल होऊ शकतं। आपल्याला एकदम घट्ट आणि एकदम पातळ बॅटर नको आहे, मीडियम पाहिजे आपल्याला। एकदम घट्ट पण नाही पाहिजे आणि एकदम पातळ पण नाही पाहिजे। आता बघा मी हे बॅटर करून घेतलं आहे, हे बघा, हे एकदम सैल पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियम आहे। आता आपण ह्याच्यामध्ये इनो टाकूया। इनो टाकून घेऊया। आता इनो टाकलंय, तर आपण थोडंसं इनोवर पाणी टाकूया की इनो इन्सर्ट बघा, इनो आता एकदम व्यवस्थित पाणी टाकण्याने फुललं आहे। आता आपण त्यामध्ये व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। आता मिश्रण बघा एकदम व्यवस्थित फ्लफी झालं आहे, बॅटर आहे, बघू शकता तुम्ही, मस्त फ्लफी असं बॅटर झालं आहे। आता आपण हे अप्पम भांड्यामध्ये काढूया, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याला अप्पम भांड्यामध्ये काढून घेऊया आपण। आता मी अप्पम भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण हे
बॅटर एक एक चमचा टाकूया व्यवस्थित. एकच चमचा टाकायचं, जास्ती टाकायचं नाही, कारण ते थोडा फुलणार आहे, त्याला जागा पाहिजे म्हणून एक एक चमचा टाकायचं. आता बघा मी हे टाकून घेतले. आता आपण ह्याला गॅसवर ठेवूया. गॅसवर मी तवा ठेवला आहे. तव्याला मी गरम करून घेतलं आहे मोठी आच करून. आता आपण मीडियम आचवर हे अप्पमचं भांडं तव्यावर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला वाफवून घेऊया. 15 ते 20 मिनटं लागतात, जास्ती नाही. आता बघा मी हे वाफवलं आहे. हे बघा आपले अप्पम ढोकळे तयार झालेत. बघा व्यवस्थित निघत आहेत. तुम्ही बघू शकता की हे व्यवस्थित निघतात एकदम. आता आपण हे काढून घेऊया. व्यवस्थित असे हे आपले ढोकळे बघा तयार झालेत आणि सॉफ्ट पण आहे, बघू शकता तुम्ही. आणि निघतायत पण एकदम पटापट. आता मी हे काढून घेते. आता मी आपल्याला फोडणीसाठी तयारी करून घेते. टोप ठेवला आहे, टोपामध्ये तेल टाकलं आहे. त्यामध्ये आपल्याला राई, जिरं, मिरची, कढीपत्ता हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि साखर आणि पाणी. आता हे बघा आपलं ही फोडणी तयार झाली. याला चांगली उकळी काढली आहे मी. आता फोडणी पण तयार आहे आणि आपले अप्पम ढोकळे पण तयार आहेत. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा अप्पम ढोकळे कसे एकदम सॉफ्ट झालेत, स्पंजी झालेत. बघा दाबल्यावर स्पंज बघा मस्त स्पंजी असे झालेले आहेत ढोकळे. हे खायला पण छान लागतात हे. आता आपण ह्याच्यावर फोडणी टाकून घेऊया व्यवस्थित, म्हणजे अजून थोडे सॉफ्ट होतील आणि खायला पण छान लागतील. सगळे ठिकाणी आपण ही फोडणी व्यवस्थित टाकून घ्यायची. आता ही फोडणी मी सगळीकडे व्यवस्थित टाकून घेतली आहे. आता हे आपले इन्स्टंट ढोकळा इन अप्पम पॅनमध्ये रेडी झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की करून बघा. खायला खूप छान लागतात, सॉफ्ट होतात आणि इन्स्टंट होतात. एकदा तुम्ही नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडेल. लहान पोरांना पण ही रेसिपी आवडेल. माझे असेच व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.